नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये दुरावा पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आता काव्याने तिच्या स्वप्नाकडे झेप घेतलेली असते, पण मात्र तिला कळतं की ती प्रेग्नेंट आहे. तर ही गुड न्यूज ऐकल्यानंतर घरातील सगळ्यांनाच खूप मोठा आनंद झालेला असतो. तर पार्थ बाबा होण्यासाठी आतुरतेने बाळाची वाट पाहू लागतो. तेव्हा काव्या आता पार्थला म्हणते की आपण सध्या बाळाचा विचार नको करायला, कारण जर आता बाळाचा विचार केला तर मी माझं स्वप्न कधीच पूर्ण करू शकत नाही. मी आई, बाळ, संसार या सगळ्यामध्ये गुंतून जाईन. त्यावेळेस पार्थला काव्याचा हा निर्णय आवडत नाही, पण काव्याचं मन दुखू नये म्हणून त्यामुळे काव्याला काहीच बोलत नाही. तो म्हणतो की तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. पण कुठेतरी पार्थचं मन दुखवलं गेलं. तर दुसरीकडे नंदिनीला खरंच आई व्हायचं असतं, पण मात्र तिला मातृत्व लाभलेलं नाही. पण मात्र नंदिनी ही काव्यासाठी निस्वार्थपणे आनंदी असते. पण ज्यावेळेस आता नंदिनीला कळतं की काव्याला बाळ नकोय, तेव्हा नंदिनी आता काव्याला रिक्वेस्ट करत असते की तू बाळाला जन्म दे. तू आई असलीस तरी मी त्या बाळाचा सांभाळ करेन, म्हणजेच पार्थचंही मन दुखवणार नाही आणि घरात बाळ येईल. आणि तेव्हा तुझं कलेक्टर व्हायचं स्वप्न देखील पूर्ण करशील. आणि जेव्हा तू कलेक्टर होशील तेव्हा मी तुझं बाळ तुला सोपवेल. असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.